जर तुमच्या घरच्यांना पालकची भाजी आवडत नसेल आणि तुम्ही त्यांना अशी डाळ पालकची भाजी जर बनवून खाऊ घातली ना, तर ते आवडीने खातील आणि पुन्हा कधी बनवणार आहे ना हे पण विचारतील. मग त्यासाठी आहे ना पालक कापून घ्यायचा आणि त्याला गरम पाण्यात धुवून घ्यायचंय. लगेच एका मिक्सर मध्ये 4-5 मिरच्या टाकायच्या, थोडासा लसूण टाकायचा, शेंगदाणे टाकायचे आणि ते आबडधोबड कुटून घ्यायचे. इकडे कढई गरम करून घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकायचं. आपण बनवून घेतलेलं वाटण टाकायचं आणि छान परतून द्यायचं. वाटण परतलं की पालक टाकायचा, थोडेसे बारीक कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे, मूग डाळ टाकायची आणि पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं. आता एका वाटीमध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं, त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आणि पेस्ट भाजीमध्ये टाकायची व झाकण ठेवून भाजी छान शिजून द्यायची. आता चवीनुसार मीठ टाकायचं व मिक्स करून घ्यायचं. लगेच इकडे तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण छान तळून झाला की हळद टाकायची आणि गरमागरम तडका भाजीला देऊन टाकायचा. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. मग काय झाली ना तुमची डाळ पालकची भाजी खायला रेडी.